Good morning. This is fourth lecture of topic respiration and circulation. Today we discuss article mechanism of respiration. खरं तर हे आर्टिकल कालच्या लेक्चरला आपण सुरू केलं होतं. आर्टिकल मोठं असल्यामुळं कालच्या लेक्चरला त्याचा हाफ पार्ट आपण एक्सप्लेन केला आणि उर्वरित राहिलेला हाफ पार्ट आज आपण समजून घेणार आहोत. हा पूर्ण पार्ट एकाच लेक्चर मध्ये जर घेतला असता तर कदाचित तो व्हिडिओ फार मोठा झाला असता आणि ते पाठवणं किंवा तुमच्या माझ्या सोयीचं झालं नसतं आणि म्हणून आपण या आर्टिकलचे दोन भाग पाडले. लिसन केअरफुली अगेन हियर द कन्सेप्ट मेकॅनिझम ऑफ रिस्पिरेशन. You know very well the process of mechanism of respiration takes place by four most important steps. First step is breathing and second step is external respiration. These two first steps already we discussed at yesterday lecture. तरी सुद्धा एक 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करू. यू नो व्हेरी वेल ब्रीथिंगला मराठीत आपण काय म्हणतो? श्वासोच्छवास. इन्स्पायर प्लस एक्सपायर इज इक्वल टू ब्रीथिंग. एकदा घेतलेला श्वास, आतमध्ये घेतलेला श्वास आणि एकदाच बाहेर सोडलेला श्वास, हे दोन्ही मिळून जे असेल याला एक ब्रीथिंग किंवा एक श्वासोच्छवास म्हणतो. मग इन्स्पिरेशन मध्ये थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये कोणते बदल घडतात ते त्या ठिकाणी सांगावे लागतील. एक्सपिरेशन मध्ये सुद्धा थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये काय बदल होतात, लंग्स मध्ये काय बदल होतो आणि गॅसियस एक्सचेंज कसा होतो हे प्रॉपरली आपल्याला ब्रीथिंग मध्ये सांगावं लागेल आणि हे आपण कालच्या लेक्चरला विस्ताराने पाहिलं आहे. देन हियर एक्सटर्नल रिस्पिरेशन. यामध्ये आपण काय पाहिलं तर अल्व्हिओलस इट इज सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरीज, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेन आणि मग ब्लड व्हेसल आणि अल्व्हिओलस यांच्यामध्ये गॅसियस एक्सचेंज कसं होतं फ्रॉम हाय प्रेशर ग्रेडियंट टू लो प्रेशर ग्रेडियंट. ब्लड व्हेसल्स मधला असणारा कार्बन डायऑक्साइड अल्व्हिओलस मध्ये कसा एंट्री करतो आणि अल्व्हिओलस मध्ये असणारा ऑक्सिजन ब्लड मध्ये कसा एंट्री करतो फ्रॉम हाय प्रेशर ग्रेडियंट टू लो प्रेशर ग्रेडियंट, हे जे काय मेकॅनिझम असेल, एवढा एक्सप्लेनेशन असेल की जे आपण कालच्या लेक्चरला विस्ताराने पाहिलं ते या एक्सटर्नल रिस्पिरेशन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पुटअप करावं लागेल, मांडावं लागेल. देन वी फोकस नेक्स्ट स्टेप. आज आता राहिलेला उर्वरित पार्ट पाहायचा आहे मेकॅनिझम ऑफ रिस्पिरेशन, तो म्हणजे या दोन राहिलेल्या स्टेप्स. त्यातली पहिली कोणती आहे? इंटरनल रिस्पिरेशन. इंटरनल रिस्पिरेशन मध्ये या ठिकाणी या ज्या मी काही रिएक्शन्स जाणीवपूर्वक लिहिलेले आहेत, फळ्यावरती तुमच्या समोर असल्यामुळं सतत पाहिल्यामुळं त्या तुमच्या स्मरणात कायमच्या राहण्यास मदत होईल आणि म्हणून तुमच्या पुढं या फळ्यावरती जाणीवपूर्वक रिएक्शन्स ठेवल्या आहेत. या सर्व रिएक्शन्स या इंटरनल रिस्पिरेशन मध्ये तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये मांडणं किंवा लिहिणं अपेक्षित आहे. मग नेमकं 1 by 1 प्रोसेस कशी घडते हे जरा आपण व्यवस्थित समजून घेऊया. इन इंटरनल रिस्पिरेशन अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, अगदी नावानुसार इंटरनल रिस्पिरेशन साहजिकच हे कुठं घडेल? इनसाइड द बॉडी, दॅट इज नथिंग बट इन ब्लड. रक्तामध्ये हे सर्व प्रक्रिया घडेल.
कारण पुन्हा पहा, ही जी रिएक्शन प्रॉपर आपण कोणाची घेतलेली आहे, तर रिस्पिरेशन याची ही प्रॉपर रिएक्शन घेतलेली आहे. ही रिएक्शन म्हणजेच खऱ्या अर्थानं रिस्पिरेशनची डिफिनेशन असेल. रिस्पिरेशनची डिफिनेशन आपण काय पाहिली होती? इट इज ए बायोकेमिकल प्रोसेस और बायोलॉजिकल प्रोसेस और सेल्युलर प्रोसेस, कोणताही शब्द तुम्ही वापरा, इन विच ऑर्गॅनिक फूड कंपाऊंड्स, याला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक फूड कंपाऊंड्स, गेट ऑक्सिडाइज्ड, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होईल, सॉरी, देन इट फॉर्म्स, मग पुढे काय तयार होईल, कोणते बाय प्रोडक्ट तयार होतील, 6CO2 6H2, हे दोन बाय प्रोडक्ट तयार होतील. आणि सर्वात महत्वाचा मॉलिक्यूल कोणता आहे किंवा प्रोडक्ट कोणता असेल, 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. That is nothing but chemical energy which is required in our body. ज्या एनर्जीची शरीराला गरज असते ती एनर्जी तयार होणं गरजेचं आहे. पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे, केवळ अन्न खाल्लं, केवळ पचन झालं, केवळ ते ब्लड मध्ये मिक्स झालं म्हणजे एनर्जी झाली असं होत नाही. कितीही चांगलं आपण खाल्लं आणि पचन झालं म्हणून शरीराला एनर्जी मिळते असं होत नाही. त्या प्रोडक्ट मध्ये जे खाल्लेलं अन्न पचन झाल्याने रक्तामध्ये मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं काय मिक्स होणं गरजेचं आहे, ऑक्सिजन. जेव्हा आपण हवेतला ऑक्सिजन आतमध्ये घेतो, व्हेन वी इन्स्पायर, then atmospheric air come into the lungs, and you know very well this atmospheric air mostly consists oxygen, जास्तीत जास्त ऑक्सिजन असतो, and this oxygen mix into this absorbed food. हे जे absorbed food किंवा ब्लड मध्ये मिक्स झालेलं अन्न आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो. जोपर्यंत ऑक्सिजन मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्या बॉडीला ज्या स्वरूपात एनर्जीची गरज असते ती तयारच होत नाही. म्हणून ऑक्सिडेशन महत्वाचं आहे, म्हणून रिस्पिरेशन महत्वाचं आहे. आणि ही ती प्रॉपर रिस्पिरेशनची रिएक्शन असेल. याचा अर्थ काय होतो, द मेन प्रोडक्ट ऑफ रिस्पिरेशन इज 38 मॉलिक्यूल ऑफ ATP. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करायचं, एनर्जी निर्माण करायची टू सर्व्हाइव्ह, जगण्यासाठी, आपल्या स्वतःला जगण्यासाठी, as well as to perform own functions of itself. बॉडीतल्या प्रत्येक पेशीला स्वतःचं कार्य करण्यासाठी ज्या एनर्जीची गरज असते ती एनर्जी ह्या रिस्पिरेशन प्रक्रियेमुळे तयार झालेली दिसून येईल. इथपर्यंत खऱ्या अर्थानं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, तरी सुद्धा मी एक 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन घेतली. आता आपण वन बाय वन पुढे काय होतं म्हणजे इंटरनल रिस्पिरेशन मध्ये नेमकं काय होतं ते पाहूया. इथं हा जो CO2 आहे, कार्बन डायऑक्साइड, तो काय होईल, ब्रॉट इन द फॉर्म ऑफ, 3 स्वरूपात ब्लड मध्ये आपल्याला सापडेल. 3 स्वरूपात. कोणकोणत्या स्वरूपात तो ब्लड मध्ये सापडेल, पहिला सोडियम बायकार्बोनेट्स या स्वरूपात सापडेल. दुसरा पोटॅशियम बायकार्बोनेट्स या स्वरूपात सापडेल. आणि तिसरं कार्बामायनो हिमोग्लोबिन. ह्या 3 स्वरूपात ब्लड मध्ये हा कार्बन डायऑक्साइड आपल्याला विभागलेला दिसून येईल.   मग आता एक एक रिएक्शन बघूया आपण.
फर्स्ट NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट्स. सोडियम बायकार्बोनेट्स त्याचं डिसोसिएशन होईल, त्याचं रिएक्शन झाल्यानंतर त्याचं विभाजन होईल इनटू सोडियम आयन्स अँड हिअर कार्बोनिक ऍसिड. म्हणजे इथं सोडियम बायकार्बोनेट स्प्लिट होईल आणि दोन स्वतंत्र प्रोडक्ट मध्ये रूपांतर होईल. सोडियम स्वतंत्र होईल आणि कार्बोनिक ऍसिड स्वतंत्र ब्लड मध्ये तयार होईल. पुन्हा पोटॅशियम बायकार्बोनेट्स, पोटॅशियम बायकार्बोनेट्स तो सुद्धा पुन्हा डिसोसिएट्स होईल, स्प्लिट होईल, त्याची सुद्धा केमिकल रिएक्शन होईल आणि इथं पहा पोटॅशियम स्वतंत्र होईल आणि पुन्हा कार्बोनिक ऍसिड स्वतंत्र होईल. म्हणजे या पहिल्या रिएक्शन मध्ये सुद्धा कार्बोनिक ऍसिड आपल्याला स्वतंत्र मिळतंय, दुसऱ्या रिएक्शन मध्ये सुद्धा आपल्याला कार्बोनिक ऍसिड स्वतंत्र मिळतंय. या पद्धतीनं आपल्या ब्लड मध्ये कार्बोनिक ऍसिड तयार होतं. मग हे कार्बोनिक ऍसिड तयार झाल्यानंतर पुढे काय होईल तर ब्रेकडाऊन इनटू, पुन्हा त्याचे तुकडे पडतील, स्प्लिट होईल. याचा अर्थ आपल्या ब्लड मध्ये सातत्यानं केमिकल रिएक्शन्स होत असतात. मग हे जे कार्बोनिक ऍसिड असेल, हे किंवा हे दोन्ही पण की जे रक्तामध्ये तयार झालेलं आहे त्याचं ब्रेकडाऊन इनटू, म्हणजे समजा हा कार्बोनिक ऍसिड आहे, त्याचे दोन तुकडे पडतील, दोन दुसरे प्रोडक्ट तयार होतील, एक H2O अँड कार्बन डायऑक्साइड. म्हणजे पाणी किंवा वॉटर वेपर्स आणि कार्बन डायऑक्साइड अशा पद्धतीनं पुन्हा दोन बाय प्रोडक्ट झालेले आपल्याला दिसून येतील. मग हा कार्बन डायऑक्साइड आता ब्लड मध्ये आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे की आपण हवेतला ऑक्सिजन नाकावाटे फुफ्फुसामध्ये घेतो, फुफ्फुसातला ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्स होतो, ब्लड मधला ऑक्सिजन कोणाशी संयोग पावतो, हिमोग्लोबिनशी. कारण सपोज दिस इज द आरबीसी, समजा ही आरबीसी आहे, रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स, तर त्याच्यामध्ये असा क्लिअर होमोजेनस सबस्टन्स असेल आणि यामध्ये इथं स्ट्रोमा असेल आणि त्यामध्ये असे आयर्न पिगमेंट असतात. आयर्न पिगमेंट कॉल्ड एज ए रिस्पिरेटरी पिगमेंट और हिमोग्लोबिन. त्या ऑक्सिजनचा हिमोग्लोबिनशी संयोग पावतो, काय तयार होईल, ऑक्सी हिमोग्लोबिन. काय तयार होईल, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होईल. म्हणजे ऑक्सिजनचा हिमोग्लोबिनशी संयोग पावल्यानंतर ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होईल आणि ते हिमोग्लोबिन सर्क्युलेट थ्रूआउट इन बॉडी, शरीरभर फिरतं आणि बॉडीतल्या प्रत्येक पेशींना विचारतं की माझ्याकडे ऑक्सिजन आहे. पेशींनो, तुम्हाला ऑक्सिजनची खूप गरज असते, तुम्ही तो ऑक्सिजन घेऊन टाका. Each and every cell require large amount of oxygen to perform its own reactions as well as to survive as well as its own functions. प्रत्येक पेशीला जगण्यासाठी, स्वतःच्या क्रिया घडवून आणण्यासाठी, स्वतःची कामं करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. प्रत्येक पेशी तो ऑक्सिजन घेतील, युटिलाइज दिस, आणि पेशी काय बाहेर सोडतील, कार्बन डायऑक्साइड. आणि कार्बन डायऑक्साइड या पद्धतीने ते बाहेर सोडतील आणि म्हणून ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साइड येतो आणि ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साइड येत असताना या प्रक्रियेने येत असतो, ह्या स्टेप्सने येत असतो. मग या ठिकाणी असा कार्बन डायऑक्साइड शेवटी तो ब्लड मध्ये आल्यानंतर काय होतंय, दिस कार्बन डायऑक्साइड अगेन कंबाइन्स विथ हिमोग्लोबिन.
आता ब्लड मध्ये कोण आहे? आरबीसी. आरबीसी मध्ये कोण आहे? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन नंतर ऑक्सिजन सगळा देऊन टाकला, त्याच्या बदल्यात हिमोग्लोबिनला माघारी ब्लड काय देईल? कार्बन डायऑक्साइड देईल. आणि म्हणून हिमोग्लोबिनशी कार्बन डायऑक्साइडचा संयोग पावेल, याच्याशी संयोग पावेल हिमोग्लोबिनशी. कारण हिमोग्लोबिननं सगळा ऑक्सिजन देऊन टाकला पेशींना, पेशींनी तो वापरला, माघारी परत काय त्यांनी दिलं? कार्बन डायऑक्साइड. आणि म्हणून हिमोग्लोबिनशी कोणाचा संयोग पावेल? कार्बन डायऑक्साइडशी पावेल. आणि पुन्हा स्वतंत्र हा सगळा ब्लड मधला कार्बन डायऑक्साइड कुठपर्यंत आणला जाईल? ब्लड कॅपिलरीज which is surrounded to alveolus. कालच्या लेक्चरला अल्व्हिओलस भोवती आपण ब्लड कॅपिलरी पाहिल्या, तिथं पल्मोनरी व्हेन पाहिली होती. आणि त्या पल्मोनरी व्हेन मध्ये काय? कार्बन डायऑक्साइड आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ला तो जाईल, म्हणजे ब्लड कॅपिलरी टू कुठं जाईल? अल्व्हिओलस मध्ये जाईल. आणि अल्व्हिओलस मध्ये एकदा कार्बन डायऑक्साइड गेला की कुठं तो जाईल? अल्व्हिओलर सॅक. अल्व्हिओलर सॅक पासून तो कुठे जाईल? टर्शरी ब्रॉन्क्युल्स. टर्शरी ब्रॉन्क्युल्स पासून सेकंडरी ब्रॉन्क्युल्स, तिथून प्रायमरी ब्रॉन्क्युल्स, नंतर ब्रॉन्कस, नंतर ट्रकी, नंतर फॅरिंग्स, and with the help of nose expel out this carbon dioxide. या पद्धतीच्या रिएक्शन्स किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस होतं. या सर्व केमिकल रिएक्शन्स तुम्हाला इंटरनल रिस्पिरेशन मध्ये सांगाव्या लागतील. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नवीन सिलेबस आहे. नवीन सिलेबस मध्ये थोडस वेगळं प्रेझेंटेशन दिसतं आहे. ते प्रेझेंटेशन द्यायला काय हरकत नाही, परंतु उत्तर पत्रिकेमध्ये याच फॉर्मॅट मध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बोहर्स इफेक्ट दाखवलेला आहे आणि ग्राफ दाखवलेला आहे किंवा हेल्डेन इफेक्ट दाखवलेला आहे. हे केवळ सांगण्यासाठी योग्य आहे, पण उत्तर पत्रिकेमध्ये मात्र ह्याच पद्धतीने उत्तर तुमच्या येणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी बोहर्स इफेक्ट गरजेचा नाही किंवा हॉल्डेन इफेक्ट गरजेचा नाही. ते फक्त केवळ ज्ञानासाठी माहिती असावं म्हणून योग्य आहे. पण उत्तरामध्ये खरी मांडणी या रिएक्शनची होणं गरजेचं आहे. हे खरं उत्तर असेल इंटरनल रिस्पिरेशनचं. हेन्स वी फोकस दीज रिएक्शन्स. बाकी टेक्स्टबुक मधला ग्राफ पाहिला की ते तुम्हाला लक्षात येईल. फार काय ते इफेक्ट वगैरे असा काय वेगळा आहे असं काय नाही. तुम्ही तो टेक्स्टबुक मधला पाहिला की समजून जाईल. पण हे उत्तर तुम्ही तुमच्या बोर्डाच्या उत्तर पत्रिकेमध्ये पुटअप करणं गरजेचं आहे. कोणामध्ये? इंटरनल रिस्पिरेशन मध्ये. देन लास्ट इयर सेल्युलर रिस्पिरेशन. खरं तर सेल्युलर रिस्पिरेशन सुद्धा डिटेल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देणं अपेक्षित होतं, पण ते मात्र त्या ठिकाणी घेतलेलं नाही. ऍक्च्युली याची पण इथं गरज होती, परंतु तो तुमच्या सिलेबस मध्ये टेक्स्टबुक मध्ये डिटेल घेतलेलं नाही. एक 2-4 ओळीमध्येच ते पुटअप केलेलं आहे. आणि म्हणून आपण बोर्ड थेअरीवरती फोकस करतोय आणि तेवढ्या पुरतं आपण जरा हे सेल्युलर रिस्पिरेशन मध्ये नेमकं काय लिहायचं आहे हे जरा व्यवस्थित समजून घेऊया. अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, नावानुसार सेल्युलर रिस्पिरेशन मीन्स here actually respiration process takes place in cell, within the cell, inside the cell. ही मुळातच प्रक्रिया पेशीच्या आत घडते, ब्लडच्या आत घडते आणि म्हणून तर त्याला सेल्युलर असं म्हटलंय, डिटेल प्रोसेस म्हटलंय. हे काय ब्रीदिंग नाही, श्वास घेतला आणि सोडला. ही रिस्पिरेशन प्रक्रिया आहे, मुळातच पेशीमध्ये घडते. पेशीमध्ये घडते म्हणजे पुन्हा ऍक्च्युली कुठे घडते? ऍक्च्युली दिस सेल्युलर रिस्पिरेशन टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गेनेली.
माइटोकॉन्ड्रिया. तुम्हाला माहिती आहे, सपोज दिस इज द सेल, ही पेशी असेल, तर पेशीमध्ये काय असतो, असा सायटोप्लाझम असेल, मध्यभागी कोण असेल, न्यूक्लियस, आणि इतर सेल ऑर्गेनेली असतात. एक्झाम्पल माइटोकॉन्ड्रिया, लायसोसोम, गोल्गी बॉडी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अशा इतर सेल ऑर्गेनेली असतात. मराठीत म्हटलं जातं पेशीची अंगके. ही ती अशी माइटोकॉन्ड्रिया असेल. ह्या अशा पद्धतीनं डायग्राम असते, तुम्हाला माहिती आहे. इयत्ता 11वी सायन्स मध्ये तुम्ही माइटोकॉन्ड्रियाचं डिटेल स्ट्रक्चर शिकला आहात. या माइटोकॉन्ड्रिया मध्ये खऱ्या अर्थानं सेल्युलर रिस्पिरेशन घडतं. हे मोस्टली तुम्ही त्या आन्सर पेपर मध्ये पुटअप करणं गरजेचं आहे. मीनिंग हियर सेल्युलर रिस्पिरेशन मोस्टली टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया ऑफ द सेल. याच्यामध्ये घडतं. आणि काय घडेल, एटीपी इज फॉर्म, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, एनर्जी तयार होते. हेन्स माइटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज ए पॉवर ऑफ हाऊस. आणि म्हणून माइटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं, पॉवर ऑफ हाऊस, एनर्जी तयार करणारं, एनर्जी करन्सी ऑफ सेल. एनर्जी करन्सी ऑफ सेल असं म्हटलं जातं. अख्ख्या पेशीला एनर्जी पुरवण्याचं कार्य माइटोकॉन्ड्रिया करतं. म्हणजे खऱ्या अर्थानं एनर्जी कोणामध्ये तयार होते, माइटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. अँड दिस एनर्जी हियर also in the form of heat to maintain the body temperature. आपल्या शरीराचं तापमान योग्य प्रमाणात संतुलित बॅलन्स करण्यासाठी, टू मेंटेन द स्टेट ऑफ होमिओस्टॅसिस as well as इक्विलिब्रियम, म्हणजे बॉडीचा समतोल राखण्यासाठी, टेम्परेचर राखण्यासाठी, बॉडीला एनर्जी देण्यासाठी, बॉडीतल्या पेशी जगवण्यासाठी, या पद्धतीने जी एनर्जी असते ती एनर्जी माइटोकॉन्ड्रियामध्ये तयार होतं. हेच तुम्हाला सेल्युलर रिस्पिरेशन मध्ये मांडावं लागेल. दिस इज द परफेक्ट कन्सेप्ट ऑफ प्रोसेस ऑफ मेकॅनिझम ऑफ respiration which takes place in 4 steps. 1 breathing, 2nd external respiration, 3rd internal respiration, and last cellular respiration. I hope you understand about this total concept mechanism of respiration. Is it clear? Okay, thank you.